बातमी आहे शिवसेनेच्या गोटातून। शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीकडे शिवसेनेने पाठ फिरवली आहे का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। आझाद मैदानामध्ये शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे, मात्र आम्हाला त्याची माहिती दिली नाही असं शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितलंय। तसंच कुणी बोलावलं असतं तर आम्ही देखील आलो असतो असं केसरकर यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे शपथविधीच्या कार्यक्रमाच्या तयारीकडे आता शिवसेनेने पाठ फिरवली आहे का अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे। आम्हाला या संदर्भात माहिती दिली नसल्याचं शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे। कुणी बोलावलं असतं तर आम्ही देखील आलो असतो असं केसरकर यांनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात दीपक केसरकर यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। दीपकजी, सगळ्यांनाच आम्ही हा प्रश्न विचारतोय की 5 तारखेच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे, मोठ्या जोरात ही तयारी सुरू झालेली बघायला मिळते आहे। तुम्ही ही तयारी बघायला जाणार आहात का आणि एकंदरीत मला बोलवलं तर आम्ही नक्की जाऊ, तयारी बघायला निश्चित जाऊ ना। परंतु आम्हाला माहिती नव्हतं ना, मी आत्ताच जाताना दादासाहेबांना विचारत होतो, अरे आम्हाला कळलं असं आम्ही सुद्धा तयारी बघायला गेलो असतो। लोकांमध्ये गैरसमज होतो। शेवटी आमची महायुती आहे, महायुतीमध्ये आम्ही सगळेच जण आनंदी आहोत, आमचं सरकार येणार आहे। तयारी ही सरकारतर्फे केली जाते, सरकारी यंत्रणेतर्फे केली जाते आणि ज्या पक्षाचं सरकार आलेलं आहे त्या पक्षाची लोक जाऊन त्याची पाहणी करतात, कारण त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता राहू नये। शेवटी हा कार्यक्रम सरकार म्हणजे शेवटी पक्षाचं असतं आणि त्याच्यामुळे त्यांनी पाहणी केली आणि आम्ही पाहणी केली एकच आहे। त्याच्यामध्ये काय बरोबर राष्ट्रवादीचं कोण होतं का नाही, शिवसेनेचं कोण होतं का नाही, त्याच्यामुळे कसं आहे की पाहणी केली ह्याचा आनंद आहे, कारण त्यांनी तर तयारीची पाहणी केलीच पाहिजे। तो आमचा सगळ्यात मोठा पक्ष आहे, तो मोठा भाऊ आहे, पाहणी केल्यानं आनंदाची गोष्ट आहे। जर मुख्यमंत्री पद मिळालं नाही तर गृहमंत्री पद हे शिवसेनेला दिलं जावं असा एक सूर शिवसेनेतूनच ऐकू येतोय। शिवाय इतर काही मंत्रिपदं आहेत ती सुद्धा मिळावीत, गेल्या वेळी ज्यांना मंत्रिपदं मिळाली नव्हती त्यांना ती आग्रहाने दिली जावीत। हे बघा, याच्यावर चर्चा करण्यामध्ये काहीच अर्थ नसतो। आम्ही हे सगळे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादा एकत्र बसेल आणि त्याच्यामधून हे सुद्धा त्यांच्या लेवलला होणार नाही, हे परत दिल्लीला पाठवायला लागेल आणि दिल्लीवरून जे काही येईल ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने फायनल आहे। आमच्यापुरता आम्ही निर्णय घेतलेला आहे की एकनाथ शिंदे साहेब जो काही निर्णय घेतील आम्हाला सगळ्यांना मान्य आहे। कॅमेरामॅन श्रीनिवास पाठक, झी 24 तास।